नमस्ते. आज एकदम साधा सिंपल आणि झटपट असा नाश्ता बनवला आहे. तर एक ग्लास मी रवा घेतला, अर्धा ग्लास पोहे, अर्धा ग्लास दही आणि 1 ग्लास पाणी घालून ते भिजत ठेवलं आणि 15 मिनटं भिजल्यानंतर परत ते बघा ते पाणी शोषून घेतलं म्हणजे रवा फुगला आहे. मग त्याच्यात अजून मी अर्धा ग्लास पाणी घातलं आणि मस्त ते मिक्सरमध्ये वाटून त्याचं बॅटर तयार करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये ना कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून असं ते एक जी बॅटर केलं, मीठ घातलं आणि पाव चमचा खायचा सोडा घातला आणि असं हे आपलं बॅटर तयार केलं आहे. आता मी आहे ना रवा पोह्याचा उत्तप्पा बनवते आहे. तर पॅन तापत ठेवलं, जे पाणी शिंपडून पुसून घेतलं आणि त्याच्यावरती हा असा उत्तप्पा घातला, झाकून ठेवला, एक वाफ काढली आणि पलटी केला त्याला आणि मस्तपैकी असा भाजला आणि खूप सुंदर असं झालं होतं. तुम्ही ह्याचे आंबोळी किंवा नुसता डोसासुद्धा करू शकता, म्हणजे झटपट, काहीच वेळ लागत नाही असं. आणि मग त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी पण केली होती. आणि ना मी गावी जायच्या आधी म्हणजे 28 एप्रिलला ना ही कोथिंबीर साफ करून डब्यात घालून ठेवली होती. मुलांनी ती थोडी वापरली, पण बघा 1 महिना झाला तरी अजूनही छान आहे.